हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या नव्या इमारतीचो बुन्यादी फातर घातलो। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि उत्तर गोयचो खासदार श्रीपाद नायकाच्या हजेरेन ही कार्यावळ जाली। स्टाफ सिलेक्शनाची तयारी भुरग्यांनी आतापासून करपाक जाय। माझे तर सगळ्या शिक्षकांकडे वतात ते सांगता की कॉम्पिटिटिव्ह एग्जामीक वचपाची तयारी 11वींतल्यान सुरू करा, इन्क्लुडिंग द BSc स्टुडंट्स, नर्सिंग स्टुडंट्स, दे कॅन ऑल्सो आन्सर। कारण खूप जाण आमचे बऱ्याच जाणांक खबर ना की GPSC कोणी आन्सर करची आणि जर ज्युनियर स्केल ऑफिसर एखाद्याक जावपाक जाय आसत जाल्यार एनी ग्रॅज्युएट कॅन एपियर। म्हणून BSc नर्सिंगान हांव नर्सच जातलो असो कांय ना। BSc नर्सिंगाच्या उपरांत ही कॅन बी द ज्युनियर स्केल ऑफिसर, वाय नॉट। आज होमिओपॅथीक डॉक्टर एखादो जाता, एखादो BA स्टुडंट जाता जाल्यार तुमी कित्याक ना? त्याती माझे म्हणणे आसा ही शूड बी द ऑलराउंडर। तयारी ही सगळ्या गोष्टीची आसपाक जाय, मेळटा तें काम। म्हणून आमी जर GPSC गोवा पब्लीक सर्वीस कमिशनाची जर तयारी फ्रॉम द स्टार्ट वन, कारण UP, बिहार, राजस्थान सारख्या व्हडल्या राज्यांनी आपूण IAS जातलो, आपूण IPS जातलो। तांचे पेरंट्स तांकां 11वीच्या उपरांतूच ट्युशनाक घालता आणि 5 वर्सां ते भुरगे ट्युशन करतात। आमच्या कडेन तर हांगासर आमची सगळी ग्रँटिनेड इन्स्टिट्यूट आसा, मागीर पयलीं पासूनच तांकां ही तयारी करून घेवपाक कितें हरकत आसा? ती तयारी प्रत्येक चलो आसूं किंवा चली आसूं आनी तांणी पयलींच्यान करपाक जाय। हय, हांव ग्रॅज्युएशनाच्या उपरांत डेप्युटी कलेक्टर जातलो ही इच्छा दवरपाची आसा आणि ती जेन्ना जाता हांव मामलेदार जातलो ही इच्छा दवरपाक जाय। ती जेन्ना इच्छा दवरतलो तेन्नाच तूं कॉम्पिटिटिव्ह एग्जाम पास जावपाक शकतलो। आणि म्हज्या सरकारान म्हाका सांगपाक खूब खोस भोगता। एवरीथींग म्हणजे हाज्या फुडें सगळें स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंतर्गत आयला, हाज्या फुडें सगळें गोवा पब्लीक सर्वीस कमिशनाच्या अंतर्गत आयला। तुम्ही पळयलां आसतलें की फाटल्या दिसांनी रिसेंटली जाल्ली टिचर्स एग्जाम आमी दुसरे दिसा रिजल्ट क्लियर केलो, म्हणजे ताका आनी 15 दीस आनी 10 दीस लागूंक ना। नेक्स्ट डे ताजो रिजल्टूय लागलो। बऱ्याच जाणांक आपल्या कॉम्पिटिटिव्ह भंय आहा हें कळ्ळें आनी CBRTच्या माध्यमांतल्यान असो टॅलंट जो आसा पळय तो टॅलंट हो गव्हर्मेंट सेक्टरांत, प्रायवेट सेक्टरांत येवपाची गरज आसा। म्हणून म्हाका दिसता सगळ्यांनी अशा पद्दतीची तयारी करीत रावची अशें म्हाका दिसता। आणि सर्व विद्यार्थी म्हापसा अशा शहरामध्ये शिक्षणासाठी जात होते, परंतु आजची परिस्थिती जी व्यवस्था इथे या संस्थेने केली, तुम्ही सर्वांनी केली, त्यामुळे आज त्या भागाचे लोक आज या संस्थेमध्ये चांगलं शिक्षण घेण्यासाठी इथं येतात। म्हणजे आम्ही म्हणतो की वृद्धी गंगा म्हणजे गंगा हिमालयाकडे जाते असा प्रकार या तुमच्या सर्वांच्या परिश्रमामुळे झालेला आहे। अचूकपणे त्या संस्थेचे फाउंडर श्री गणपत कासेकर बाबा यांची आठवण येते। त्या परिस्थितीत त्यांनी ही संस्था सुरू केली आणि त्या कठीण परिस्थितीत एक ध्येय या इथल्या गावच्या विद्यार्थ्यांसाठी, गावच्या पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही जबाबदारी उचलून त्यांनी त्या कठीण परिस्थितीत संस्थेचं रोप लावलं आणि आज हे रोप हळूहळू मोठ्या वृक्षाच्या एखादा गुंतलेलं आहे। आणि सगळं होतं बरोबर त्या सगळ्या गोष्टी आम्ही कित्येक वर्षापूर्वी बघत होतो, त्यामुळे जास्त आनंद वाटला जातो मला झालेला आहे। आणि ज्या पद्धतीनं त्यांची संकल्पना या संस्थेच्या माध्यमातून होती तीच संकल्पना त्यांचे मुलगा श्री लक्ष्मण पारसेकर आणि त्यांनी हे जे काम आहे ते पुढे नेत आहे। गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, गौतमी गावकार आणि संगीता ओली।